Preview. Preview. वास्तुशास्त्रानुसार घरासंबंधीचे हे नियम कटाक्षाने पाळायलाच पाहिजे. श्री स्वामी समर्थ. आपल्या घरात सदैव सुख समृद्धी राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि त्यासाठी घरातील सर्व गोष्टी वास्तुशास्त्रानुसार असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे नवीन घर बांधतानाच नेहमी वास्तुशास्त्र लक्षात ठेवणे गरजेचे आहे. घराची वास्तू योग्य नसल्यामुळे घरातील भांडणे आणि कलह सतत वाढत जातात. याशिवाय घरातील सदस्यांच्या आरोग्यावरही याचा वाईट परिणाम होतो. घरात अशा भांडणांमुळे अनेक वेळा घरांची मोडतोडही होते. यावर वास्तुशास्त्रात काही खास उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे आपल्या घरातील कलहाचे वातावरण नाहीसे होईल आणि सुख, समृद्धी, शांतता राहील. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते उपाय. 1. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वास्तुदोषावर उपाय म्हणून घराची तोडफोड करणे हे शास्त्रसंमत नाही. तोडफोड केल्याने सगळ्यात मोठा म्हणजे वास्तुभंगाचा दोष लागतो. 2. घराच्या प्रवेशद्वारावर, मुख्य दरवाजावर लाल रंगाचे कुंकवाचे स्वस्तिक चिन्ह काढावे. या स्वस्तिकची स्टिकर्स शक्यतो लावू नये. 3. उंबरठ्यावर दर पौर्णिमेला तसेच अमावस्येला 5 कापराच्या वडया जाळाव्यात. 4. कान तुटलेले अथवा भेगा गेलेले कप, स्टीलची, काचेची अथवा प्लॅस्टिकची भेगा गेलेली भांडी, बंद पडलेली घड्याळे किंवा भंगारवजा सामान घरात ठेवू नये. अशा वस्तू ताबडतोब घराबाहेर काढाव्यात कारण या तुटलेल्या व भंगारवजा वस्तूंमध्ये कलीचा वास असतो. 5. लक्ष्मीप्राप्तीच्या इच्छुकांनी अन्न व दूध झाकून ठेवावे. 6. मुख्य दाराच्या पडद्याच्या खाली काही घुंगरू बांधावेत. घरात प्रसन्नतेचे वातावरण राहील. 7. सर्व मनोरथ पूर्ण होण्यासाठी व्यंकटेश स्तोत्राचे 1 मंडलाचे पठण करावे. श्री व्यंकटेश स्तोत्र हे महाराष्ट्रातील एक प्रमाणभूत आणि प्रभावी स्तोत्र समजले जाते. अनेक प्रकारचे असाध्य आजार बरे होण्यासाठी या स्तोत्राचे 1 मंडल पुरेसे आहे. 8. घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा. त्यावेळेस धूप दाखवावा. 9. विष्णू, सूर्य आणि शिव यांच्या मंदिरासमोर कधीही घर बांधू नये. 10. मंगळवार व रविवार हे 2 वार घर बांधण्याचा प्रारंभ करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्णतः वर्ज्य करावेत. 11. घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत. 12. आपण नवीन आणि जुने लाकूड एकत्र करून दरवाजा बनविला तर ते घरासाठी कलहकारक ठरते. 13. कोणत्याही आजारी माणसास उत्तरेस तोंड करून बसवून औषध दिल्यास त्याचा आजार लवकर कमी होतो. 14. ज्या व्यक्तींच्या घरात बेलाचा वेल असतो त्या घरात लक्ष्मीचा वास असतो. 15. स्वयंपाकघर पूर्वेस, त्यातही शक्यतो आग्नेयेस, असावे. सर्वसाधारण स्वयंपाकाची वेळ व सूर्योदयाची वेळ एकच असते. तेव्हा उजेड व निरोगी सूर्यप्रकाशात काम करण्याचे फायदे व्हावेत हा संकेत असावा. 16. आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर कोणतेही झाड असू नये हे शतश खरे आहे. त्यामुळे द्वारवैद्य हा दोष निर्माण होतो. तसेच प्रवेशद्वारावर कोणत्याही झाडाची सावली पडू नये हेही निक्षून सांगितले आहे. सोने देणारे झाड असले तरी त्याची सावली प्रवेशद्वारावर असू नये. अशा शब्दात वृक्षायुर्वेदकार याबाबत आग्रहीपणाने सांगतात. 17. घरमालकीण गरोदर असताना बांधकाम सुरू करू नये. 18. आपल्या घरामध्ये आपली पत्नी, मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत. कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते. 19. घरात नंदादीप सतत तेवत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाहीत. 20.
रोज सकाळ संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद सुवासाची उदबत्ती किंवा धूप घरात जाळावे. 21. लहान मुलांकडून काही नित्यस्तोत्र रोज म्हणून घ्यावीत व आपणही म्हणावीत. 22. आपल्या स्वतःच्या गाडीची पार्किंग उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून ठेवावे. दक्षिणेला तोंड करून गाडी ठेवू नये. 23. दरवाजे जीर्ण झाल्यास त्वरित बदलणे. एखाद्या दरवाजा जीर्ण होऊन कीड लागल्यास त्यामुळे दिशानुरूप घरातील व्यक्तीवर त्याचा वाईट परिणाम होतो. 24. ज्या वनस्पतीमधून पांढरा चीक येतो अशी झाडे घराभोवती लावू नये. 25. घराच्या मुख्य दरवाज्यास उंबरठा असणे आवश्यक असते. 26. ज्या नवीन वास्तूस दारे, खिडक्या बसविलेल्या नाहीत अशा वास्तूमध्ये पूजाविधी. अन्नदान, शीतलता झाल्याशिवाय कधीही प्रवेश करू नये. कारण अशामुळे निरनिराळ्या आपत्तींना तोंड देण्याचा प्रसंग उद्भवतो. यमघंट, योगावर गृहप्रवेश कधीही करू नये.